सिन्नर MIDC मध्ये 314 किलो भेसळयुक्त पनीर जप्त करण्यात आलेला आहे। भेसळयुक्त पनीर निर्मिती करणाऱ्या कंपनीवर कारवाई करण्यात आली आहे। बनावट पनीरसाठी लागणारे रिफाइंड पामोलिन तेल तसंच पावडरचा साठाही ताब्यात घेण्यात आला आहे। नाशिकमध्ये अन्न आणि औषध प्रशासनाने ही मोठी कारवाई केली आहे। अन्न व औषध प्रशासनाने नाशिकमध्ये ही मोठी कारवाई केली असून सिन्नर MIDC मध्ये भेसळयुक्त पनीर बनवणाऱ्या कंपनीवर ही कारवाई आहे आणि त्यामध्ये 314 किलोचं भेसळयुक्त पनीर जप्त करण्यात आले आहे। तर या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी किरण ताजणे। किरण, नाशिकमध्ये ही सर्वात मोठी कारवाई करण्यात आलेली आहे, कुणाकोणाला ताब्यात घेण्यात आलेलं आहे? प्राची, आपल्याला माहिती की नाशिकमध्ये यापूर्वी देखील सिन्नर MIDC परिसरामध्ये भेसळयुक्त दूध आणि पनीर अन्न औषध प्रशासनाच्या विभागाने जप्त केलेलं होतं आणि त्या सगळ्या दरम्यान गेल्या काही दिवसांपासून अन्न औषध प्रशासनाच्या विभागाकडून या कारवायांना वेग देण्यात आलेला आहे आणि अशाच स्वरूपाची कारवाई पुन्हा एकदा सिन्नरमध्ये केल्याने आता खळबळ उडालेली आहे। बनावट स्वरूपाचं जे पनीर आहे, जे बाजारामध्ये अनेकदा ग्राहक मोठ्या अपेक्षेने घेत असतात, मात्र तेच पनीर बनावट आहे का अशा पद्धतीचा प्रश्न आता वारंवार या निमित्तानं उपस्थित होतोय। नुकत्याच करण्यात आलेल्या कारवाईमध्ये जवळपास 314 किलो पनीर हे बनावट पनीर असल्याचं उघडकीस आलेलं आहे आणि ते अन्न औषध प्रशासनाच्या पथकाने जप्त केलेलं आहे। या सगळ्या दरम्यान लागणारे जे साहित्य आहे त्यासाठी जी फॅक्टरी उभारण्यात आलेली होती ती देखील आता सध्याच्या घडीला सील करण्यात आलेली आहे आणि या सगळ्या दरम्यान जर बघितलं तर आता अन्न औषध प्रशासनाकडून अधिकचा तपास केला जातोय। त्यामध्ये नेमक्या कोणत्या बाबी समोर येतात हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। प्राची, किरण, आपण बघितलं तर एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये खरं तर जर भेसळयुक्त पनीर बनवलं जात असेल तर नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्नही निर्माण होतोय। त्यामुळे हे जर भेसळयुक्त पनीर ज्या ज्या ठिकाणी पुरवठा केला जात आहे त्या ठिकाणी देखील अन्न आणि औषध प्रशासन काही कारवाई किंवा काही तपासणी करणार आहे का? प्राची, आपल्याला माहिती आहे की अनेकदा कारवाया केल्या जातात, मात्र त्याच्या मुळाशी अनेकदा जाण्याचा प्रयत्न होत नाही। कारवाया तात्पुरत्या केल्या जातात, जे काही बनावट असतं ते जप्त केलं जातं, मात्र पुरवठादार असतील किंवा त्याचं उगमस्थान ज्या ठिकाणाहून हे सगळं निर्मिती केली जाते ते शोधणं महत्वाचं असतं। आता सध्याच्या घडीला फॅक्टरीच्या संदर्भामध्ये कारवाई करण्यात आलेली आहे, ज्या ठिकाणी निर्मिती केली जाते ते समोर आलेलं आहे। आता याचा पुढचा शोध मात्र अन्न औषध विभागाच्या माध्यमातून होणं अपेक्षित आहे, जेणेकरून जे सर्वसामान्य नागरिक आहेत त्यांच्या जीविताशी खेळ होणार नाही। थेट पुरवठादारांना देखील यामध्ये अडकवलं पाहिजे, त्यांच्यावर कठोर कारवाई होणं अपेक्षित आहे। नक्कीच किरण, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।